आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। TV9च्या न्यूजरूममध्ये विविधता दिसून येते। पंतप्रधान मोदींकडून TV9चं कौतुक। आधीच्या सरकारमध्ये देश रिव्हर्स गिअरमध्ये होता। भारताच्या विकासाला गती देण्यासाठी आता गिअर बदलायला हवा। पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा। गेल्या 10 वर्षांमध्ये देशाचा आत्मविश्वास उंचावला। शतकापर्यंत सरकार चाललं आणि त्याचा भारतीयांवर विश्वास नव्हता। पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका। भारत उज्ज्वल भविष्यासाठी दिवस रात्र मेहनत करतोय। येणारी 5 वर्ष देशासाठी महत्त्वाची आहेत। आमच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये भारताला नव्या उंचीवर पोहोचवायचंय। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये भारताला जगाचं नेतृत्व करायचंय। आम्ही राजनीती नाही राष्ट्रनीतीवर विश्वास ठेवतो। पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला। गरिबी हटावच्या आम्ही फक्त घोषणा ऐकली होती। देशातील 25 कोटी जनता गरिबीतून बाहेर आली। मोदींची टीका। काँग्रेसच्या काळामधील रखडलेल्या योजनांचा मोदींनी वाचला पाडा। काँग्रेसच्या वेळकाढू धोरणांवर घणाघाती टीका। आधीच्या सरकारकडून केवळ मतांसाठी कामं, आम्ही तुष्टीकरण नाही संतुष्टीकरणाचे रस्ते वापरले। राजनीतीसाठी नाही राष्ट्रनीती काम करतो। मोदींची टीका। आज उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडणार। आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक। सकाळी 10 वाजता दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरू होणार। 13 जागांवर न लढता आपल्या 18 जागांवर लढावं। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या खासदारांचा सूर। 18 जागांवर आपण ठाम राहू अशी काही खासदारांची भूमिका। लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत मवियाची आज आणि उद्या बैठक। नरिमन पॉइंटच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आज दुपारी 3 वाजता बैठक, तर 28 तारखेला प्रकाश आंबेडकर बैठकीमध्ये सहभागी होणार। मवियांना जागावाटपाबाबत तपशील कळवावा। वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांचं मवियाला पत्र। उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगेंना लिहिलं पत्र। आज शरद पवार बारामती मतदारसंघाचा आढावा घेणार। पुण्यातील निसर्ग या कार्यालयामध्ये बारामतीचा आढावा घेणार। सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात सकाळी 10 वाजता बैठक। बारामतीमध्ये 2 मार्चला विविध कार्यक्रम। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन। अजित पवारांकडून कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा। बारामतीमध्ये 2 मार्चला होणाऱ्या कार्यक्रमावर मराठा समाजाचा बहिष्कार। मनोज जरांगे पाटलांचा गावबंदीचे आदेश। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बारामतीमध्ये येऊ देणार नाही, मराठा समाजाची भूमिका। अजितदादांनी तुमच्यासाठी आणि साहेबांसाठी मतं मागितली। तुम्ही द्वेष करणार असाल तर सुप्रियाताई चुकतंय। सुरेंद्र पवारांवरील टीकेनंतर रुपाली पाटलांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार। 21 ते 22 महत्वाच्या मतदारसंघांचा आढावा घेतला। राज ठाकरे पक्षातील नेत्यांशी चर्चा करून लोकसभेवर निर्णय घेतील। बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। 17 दिवसानंतर आमरण उपोषण मागे घेण्याचा मनोज जरांगेंचा निर्णय। 2 दिवस उपचार घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती। मात्र साखळी उपोषण सुरूच ठेवणार, जरांगेंची भूमिका। आजपासून अंतरवाली सराटीमध्ये साखळी उपोषण। राज्यामधलं आमरण उपोषण थांबावं, जरांगेंचं आवाहन। संचारबंदी हटवा, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांना सोडावं, जरांगेंची मागणी। शिंदेंनी फडणवीसांचं ऐकून स्टेटमेंट बदलू नये। नाराजीची लाट उसळण्याआधी शिंदे फडणवीसांनी शहाणं व्हावं। सहनशीलतेचा अंत पाहू नका, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगे यांच्या सगळ्या वक्तव्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल। जरांगे यांच्या बोलण्याला राजकीय वास येतो। शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्यास पोलीस कारवाई करणार, शंभूराज देसाईंचा इशारा। सरकारनं महाराष्ट्रामधील जनतेची फसवणूक थांबवावी, सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश फडणवीसांनीच दिले होते, नाना पटोलेंचा आरोप। तर मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यातील संवाद जाहीर करण्याची मागणी। जरांगेंनी फडणवीसांवर केलेले आरोप हास्यास्पद। फडणवीसांवरील आरोप निराशेमधून। भाजपा आणि शासन म्हणून जरांगेंचा निषेध करतो। चंद्रकांत पाटलांची जरांगेंवर टीका। जरांगेंनी भुजबळ वडेट्टीवारांनाही शिव्या घातल्या। फडणवीसांना शिव्या दिल्यावर सरकार जागं झालं का? जरांगेंच्या शिवराळ भाषेला आमचं समर्थन नाही, पटोलेंचं वक्तव्य। मनोज जरांगे यांच्या आरोपामध्ये तथ्य आहे, त्याची चौकशी व्हावी। जरांगेंच्या सुरक्षेमध्ये वाढ केली पाहिजे, त्यासाठी आम्ही राज्यपालांना भेटणार, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची माहिती। राजकीय अपरिपक्वता काल समोर आली। कालचा प्रकार म्हणजे तमाशा होता। जरांगेंमुळे समाजाला खालच्या दर्जाची वागणूक, अजय बारसकरांची टीका। 6 महिन्यांपूर्वी जरांगे कुणालाच माहिती नव्हते, आज तेच जरांगे शरद पवारांचे बाप झालेत। परभणीमधल्या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा अण्णा पाटील होऊ द्यायचा नसेल तर निवडणूक लढवावी। जालन्यातून अपक्ष लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरावं, नाहीतर निवडणूक संपल्यावर कोण जरांगे पाटील अशी चर्चा सुरू होईल, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य।
मनोज जरांगे यांच्यावर शिरूर, कासार आणि अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जरांगेंच्या आवाहनानंतर बीड जिल्ह्यामध्ये रास्ता रोको आंदोलन, जमावबंदीचे आदेश झुगारल्यानं गुन्हा नोंद. बीड जिल्ह्यामध्ये रास्ता रोको आंदोलनाप्रकरणी मनोज जरांगे पाटलांसह 425 जणांवर गुन्हा दाखल. जिल्ह्यातील 22 पोलीस ठाण्यामध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल. इतिहास नेहमी लढणाऱ्यांचाच सांगितला जातो, पळपुट्यांचा नाही. खासदार संजय राऊतांचा नाव न घेता शिंदे गटाला टोला. अजित पवारांनी किती स्पष्टता दिली तरी जनता ऐकणार नाही. भाजपसोबत गेलेल्यांना परिणाम भोगावाच लागणार. अजित पवारांच्या पत्रावरून नाना पटोलेंची टीका. आता तुतारी आणि मशाल हीच महाराष्ट्राची दिशादर्शक. साताऱ्यामध्ये 50 तुताऱ्यांच्या स्वागताला फडणवीस गांगरले. संजय राऊतांचा फडणवीसांना टोला. दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन. पिंपरीमध्ये शरद पवारांच्या हस्ते पार पडला प्रकाशन सोहळा. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची शरद पवार गटाला मिळालेल्या तुतारी चिन्हावरून कविता. 2024ला मोदींचीच बारी, मग कशी वाजेल तुतारी. कवितेच्या अंदाजामध्ये आठवलेंची टीका. मुख्यमंत्री गोखले पुलाचं लोकार्पण करणारच नव्हते. काहींनी सीएमना वेळ नसल्यानं उद्घाटन थांबवल्याचा आरोप केला. पुलाची वर्क ऑर्डर 2020ची, मग इतके वर्ष आपण झोपलेलं का. अमित साटम यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. राज ठाकरेंकडून विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक. पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर काढलेल्या मोर्चाचं आयोजन यशस्वी केल्यानं कौतुक. मनसे विद्यार्थी सेनेनं अमित ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढला होता. काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांचा राजीनामा. बसवराज पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार. आज 11 वाजता बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश होणार. समाजवादी पक्ष आणि ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश. सपाचे माजी नगरसेवक अख्तर कुरेशी आणि ठाकरे गटाचे स्वप्नील टेंबलवरकरांचा पक्षप्रवेश. 24 दिवसानंतर शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाडांना रुग्णालयामधून डिस्चार्ज. महेश गायकवाड यांच्यावर भाजपा आमदार गणपत गायकवाडांनी गोळीबार केला होता. गरीब शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढत होतो. गणपत गायकवाडांना कठोर शिक्षा मिळेल अशी आशा असल्याची महेश गायकवाडांची प्रतिक्रिया. आमदार गणपत गायकवाडांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा अशी हिंमत कोणी करणार नाही. महेश गायकवाडांच्या पत्नी सारिका गायकवाडांची मागणी. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये सुषमा अंधारेंचं भाषण सुरू असताना एका वानराचं आगमन. उपस्थितांमध्ये उडली धांदल. साताऱ्याच्या जावली तालुक्यामधील वडाचे म्हसवे गावामध्ये जन्नी देवी आणि काळूबाई देवीची यात्रा. गावातून भव्य सासनकाठीची मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. नाशिकमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च दरम्यान एका वयोवृद्ध आंदोलकाचा मृत्यू, तर इतर तिघांवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. दिंडोशीमधल्या हायराईज इमारतीमध्ये गोळीबार. दारूच्या नशेमध्ये एका व्यक्तीकडून परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार. राजू रंजनला या नावाच्या व्यक्तीला दिंडोशी पोलिसांकडून अटक. रायगडच्या उरणच्या चिर्ले गावाजवळ अरुंद पूल कोसळला. पुलाखाली काही जण अडकल्याची माहिती. 2 ते 3 जणांना वाचवण्यात यश. प्रशासन घटनास्थळी दाखल. आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश. आमदार गायकवाडांनी शेती बळकावून फार्म हाऊस बांधल्याचा महिलेचा आरोप. जळगाव लोकसभा उमेदवारीसाठी स्मिता वाघ यांच्या नावाची चर्चा. 2019च्या लोकसभेत भाजपकडून ऐनवेळी स्मिता वाघ यांना उमेदवारी नाकारली होती. नाशिकमध्ये जेपी गावित यांच्या नेतृत्वात हजारो आंदोलकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन करण्यावर आंदोलक ठाम. जळगावच्या अमळनेरमधील शिरूरच्या उपसरपंच कल्याणी पाटील यांच्याशी थेट पंतप्रधानांचा फोनवरून संवाद. कल्याणी पाटील यांनी केलेल्या जलसंधारण, सेंद्रिय शेतीसह विविध कामांचं मोदींकडून कौतुक. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची 1 लेन खुली. परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार. नागरिकांना दिलासा मिळणार. दुरुस्तीच्या कामांसाठी कोकण रेल्वेचा आज मेगा ब्लॉक. करंजाडी चिपळूण दरम्यान 2.5 तासांचा ब्लॉक. 2 गाड्यांच्या वेळेतही बदल. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचं 8 पदरीकरण करण्याचा एमएसआरडीसीचा निर्णय. 8 पदरीकरणाच्या खर्चामध्ये 280 कोटींची वाढ. प्रकल्पाचा खर्च आता 6080 कोटींवर. ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पाससाठी मेट्रो गाड्यांच्या खरेदीची एमएमआरडीकडून प्रक्रिया सुरू. या मार्गिकेसाठी 22 मेट्रो गाड्या खरेदी केल्या जाणार. प्रकल्पासाठी 2640 कोटींचा खर्च अपेक्षित. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित सुप्रसिद्ध गझल गायक पंकज उदास काळाच्या पडद्याआड. दीर्घ आजारानं वयाच्या 72व्या वर्षी प्राणज्योत मालवली. पंकज उदास यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार. बारामती लोकसभेसाठी ओबीसींचा तगडा उमेदवार जाहीर करणार. प्रकाश शेंडगेंची माहिती. बारामतीमध्ये प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांची लढाई होणार. या लढाईमध्ये विस्थापितांचा विजय निश्चित. प्रकाश शेंडगेंचा निर्धार.
सांगलीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी. खासदार संजय काका पाटील, महाविकास आघाडीचे विशाल पाटील आणि केसरी चंद्रहार पाटील मैदानामध्ये. मतदारसंघामध्ये लोकांच्या गाठीभेटी घेत प्रचाराला सुरुवात. वंचित बहुजन आघाडीचा रामटेक लोकसभेवर दावा. रामटेक लोकसभा निवडणूक तयारीसाठी 1 मार्चला प्रकाश आंबेडकर यांची रामटेकमध्ये सभा. वंचित आघाडीचे नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप दुपार यांची माहिती. देवी देवतांनी चांगलं करण्यासाठीच मोदींची नेमणूक केलेली आहे. गायक सुरेश वाडकर यांचं वक्तव्य. साईबाबांनीच मोदीजींना प्रधानमंत्रीपदी बसवल्याचं वक्तव्य. सोलापूरच्या माळशिरसमधील सदाशिवनगर इथे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक. 21 पैकी 21 जागांवर मोहिते पाटील गटाचं वर्चस्व. 21 जागांपैकी 19 जागा बिनविरोध. अहमदनगरच्या श्रीरामपूर इथल्या अशोक कारखान्याच्या प्रकल्पांचं नितीन गडकरींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गडकरी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. खासदार सुभाष भामरेंच्या पाठपुराव्यानं धुळे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी 9,50,00,000 निधी. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं लोकार्पण. नाशिकच्या नांदगाव मनमाडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवेळी आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका. गारपिटीमुळे कांदा पिकासह इतर शेती पिकांचं मोठं नुकसान. बुलडाणा जिल्ह्यातही गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जिल्ह्यामधल्या 13ही तालुक्यामध्ये मेघगर्जनेसह दमदार पावसाची हजेरी. हिंगोली जिल्ह्यामध्ये हरभरा काढणीला सुरुवात. बदलत्या वातावरणामुळे उत्पादनामध्ये घट. खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत. धुळ्यामध्ये पाऊस कमी पडल्यानं जनावरांच्या चाऱ्याची टंचाई. शेतकऱ्यांकडून चारा पेरणीला सुरुवात. 3 महिन्यानंतर जनावरांसाठी चारा उपलब्ध होणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामध्ये 23,882 हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी. गव्हाच्या काढणीला सुरुवात झाल्यानं चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. धुळ्यामधल्या पिंपळनेर ग्रामपंचायत नगरपरिषद जाहीर झाल्यानं पिंपळनेर शहर भाजपतर्फे जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबार जिल्ह्यामध्ये येणार. यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार प्रचाराला सुरुवात. धुळे महानगरपालिकेच्या माजी स्थायी सभापती शीतल नवरेंच्या संकल्पनेमधून युवकांसाठी मोफत व्यायामशाळा. युवकांसाठी विविध योजनांचा लाभ मिळणार. नंदुरबार जिल्ह्यामधल्या सुजलोन कंपनीनं शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्याचा आरोप. आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर अवैधरित्या पोल उभारले. पवन ऊर्जा जमीन हक्क समितीच्या आमरण उपोषण सुरू.